नमस्ते, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर मुंबई पोलीस दलासाठी ही खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी असेल आणि एक अतिशय महत्वपूर्ण अशी अपडेट असेल. तुम्ही सर्वत्र टेलिग्राम चॅनल असेल, व्हॉट्सअप ग्रुप असेल, काही युट्यूबच्या माध्यमातून सगळी कोण तुम्हाला समजली पण असेल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, की ह्या जागा ज्या वाढलेल्या आहेत, तुम्हाला आठवत असेल, मी म्हणणार नाही का मी म्हणलो होतो त्या जागा वाढल्या. आता बरेच जण प्रत्येक जण म्हणतायत का बुवा मी सांगितलंच होतं, मी सांगितलं होतं. मी असं काही सांगितलं नव्हतं ऍक्च्युअली, कारण मी अधिकृत माहिती देत असतो. मी आधी काही भाकीतं वगैरे करत नाही. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट नक्की बोललो होतो. काही एक व्हिडिओ टाकला होता मी त्यावेळेस आणि त्यावेळेसचा जो एक व्हिडिओ होता आपला त्याच्यामध्ये 1162 काहीतरी ते नवीन पोलीस स्टेशन त्यांचे जे निर्माण झाले होते त्याच्यावरती मी व्हिडिओ टाकला होता आणि त्यावेळेस मी बोललो होतो का बाबा न राहून कदाचित ह्या जागा याही भरतीमध्ये जॉईन होऊ शकतात, कारण का ती भरती मोठी प्रक्रिया ती होती आलं लक्षामध्ये. बाकी मग मला वाटतं मुकुल पण ही अपडेट होती का त्यांनी पण सांगितलं होतं का जागा वाढतील. आणि अजूनही सांगतो, आता एक महत्वाची गोष्ट मला तुमच्याशी बोलायची ती म्हणजे 1062 जागा तर वाढलेल्या आहेत मुंबई पोलीसच्या, बरोबर ना. म्हणजे फॉर्म तर काय वाढलेले नाही, जागा वाढलेल्या. म्हणजे आता जो मुंबई पोलीसचा जो काही रेशो होता मेरिट संदर्भातले बरेच विद्यार्थी टेन्शन मध्ये होते, मुंबईला फॉर्म गेला, मुंबईला फॉर्म गेला. त्याच्यामध्ये ज्या जागांची जी वाढ पडली ती 1062. तुम्ही बघा ओबीसीच्या जागा असतील, ओपनच्या जागा असतील वाढलेल्या आहेत. मित्रांनो, मुंबई सोबतच अजून जागा वाढण्याचे चान्सेस असणारे जिल्हे कोणते आहेत तुम्ही पाहू शकता. पुणे शहरला जागा वाढू शकतात, पुणे ग्रामीणला जागा वाढू शकतात, मीरा भाईंदरला शक्यतो नाही वाढत ही म्हणून, ठाणे शहरचं सांगता येत नाही. त्याच्यानंतर अजून जागा कुठे वाढू शकतात, एसआरपीएफच्या जागा वाढू शकतात. अजून काही ठिकाणी चालकचे घटक आहे, त्या चालकच्या घटकाच्या सुद्धा जागा काही ठिकाणच्या वाढू शकतात. त्याचबरोबर नाशिक ग्रामीणच्या तर नाही वाटत, म्हणजे वाढू शकतील ना शकतील हे माहित नाही. मात्र जे काही जिल्हे सांगितले तुम्ही, ठाणे शहर असन, पुणे शहर असन, पुणे ग्रामीण असन, मीरा भाईंदर असल, एसआरपीएफ असेल, त्याच्यानंतर चालक असतील काही, ह्या जागा वाढू शकतात. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा. आता काय झालं, बऱ्याच आता मला ह्या ग्रुपवरती टेलिग्रामला तुम्हाला सांगतो एक मेसेज आलेला आहे, मी टेलिग्रामला अपडेट टाकल्यानंतर का सर हे असं चुकीचं आहे, विद्यार्थ्यांवरती अन्याय होतो, मग त्यांनी जागा कसं काय वाढवल्या, जर जागा वाढवायच्याच होत्या तर त्या आधीच वाढवायला पाहिजे होत्या, मधीच कसं काय जागा वाढवू शकतात. त्याच्यानंतर मग विद्यार्थ्यांनी फॉर्म, आम्ही तर फॉर्म भरले, मग त्यांनी फॉर्म एडिट करायला ऑप्शन. बाळांनो लक्षात ठेवा, कोणती भरती प्रक्रिया असो काय असो, शेवटपर्यंत त्याचा राईट जो असतो अधिकारी याला असतो, कोणाला. आणि त्या मुंबई पोलीसचा विशेष म्हणजे कायम जागा वाढतातच तिथं, नाही असं नाही, कायम तिथं जागा वाढत चालतात, थोड्याफार इकडे तिकडे वाढतात. सगळ्यात जास्त वेटिंग, सगळ्यात जास्त प्रतीक्षा यादी जी उचलली जाते ती मुंबईची उचलली जाते, तुम्हाला पण माहिती आहे. त्याचबरोबर त्यांची काल पण मला वाटतं काल का परवा दिवशी वेटिंग लिस्ट लागली मुंबईची, आलं लक्षामध्ये. आता आपण पूर्वी जागा किती होत्या आणि आता जागा किती हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. मात्र तत्पूर्वी पुणे शहरवाले विद्यार्थी आता नाराज झाले असतील, किंवा ठाणे शहरवाले नाराज झाले असतील, किंवा मीरा भाईंदरवाले नाराज झाले असतील, किंवा अजून इतर ठिकाणी काही नागपूरच्या सॉरी मीरा भाईंदर नाही पण नागपूरच्या जागा वाढण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे या ठिकाणी ज्यांचे फॉर्म आहेत ते नाराज झाले असतील, पण काळजी करू नका, तुम्हालाही दिलासादायक बातमी लवकर येऊ शकते आणि तुमच्याही जागेमध्ये वाढ कदाचित होऊ शकते. कारण का पुणे शहरला 1700 जागा म्हणजे काही पुरेशा नाहीत, कारण का पाठीमागच्या वेळेस पुणे शहरला 0 जागा होत्या डायरेक्ट पुणे शहरला शिपाईला. त्याच्यामुळे यावेळेस 1700 जागा म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. दोन्ही वर्षाच्या जागेत जर विचार केला तर पुण्याला 850 जागा आहेत. त्याच्यामुळे एवढ्या काही जागा नाही, कदाचित पुण्याच्या पण जागा मे बी अजून 700-800 जागा म्हणा, 400-500 जागा वाढू शकतात, आलं लक्षामध्ये. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवते, जर तरची गोष्ट आहे, पुणे शहरच्या पण जागा वाढू शकतात, नाही असं नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, मुंबईच्या जागा कन्फर्म वाढलेल्या आहेत. आणि मुंबईची ही पहिली जाहिरात, माझ्या हातात जी पूर्वीची जाहिरात, या जागा होत्या 2459 जागा होत्या. किती जागा होत्या? 2459. आणि आता मुंबईला जागा किती ठिकाणी पाहू शकता, किती जागा होत्या बाळांनो, ह्या 2459 जागा होत्या, बरोबर. या ठिकाणी ओबीसीला 142 जागा होत्या मित्रांनो, तुम्ही पाहून घ्या. आणि ओपनला 208 जागा होत्या. ज्यावेळेस पहिली जाहिरात प्रसिद्ध झाली होती ती 2459 जागांची. आणि आता त्याच्यामध्ये बदल झाला आणि त्याच्यामध्ये बदल होऊन जी नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आता, किंवा नवीन जागा ज्याच्यामध्ये ऍड झाल्या, आणि परत त्याचा जो कप्पीकृत आरक्षणाचा आलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता का किती जागा वाढलेल्या आहेत, ते आपण आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. पहा, या ठिकाणी जागेमध्ये वाढ झाली मित्रांनो 3521. म्हणजे तुम्ही पहा, ओपनला जागा होत्या 208, ओपनला जागा झाल्या 297 मुलांना, ओपनच्या मुलींना जागा होत्या 207, मुलींना जागा झाल्या 296. त्यानंतर ईडब्ल्यूएस ला फक्त 75 जागा होत्या, 103 जागा झाल्यात.
आणि ओबीसीला 142 जागा होत्या. ओबीसीला 203 जागांची भर त्या ठिकाणी पडली. म्हणजे 203 म्हणजे 142 आणि हे 50 आणि ते 50 58 म्हणजे 62 जागा जवळजवळ ओबीसीच्या एकट्याच्या वाट्याला गेलेल्या आहेत. ओपनला पण चांगल्या जागा गेलेल्या आहेत. म्हणजे ही जी जाहिरात आहे, ही जाहिरात विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी असणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हलक्यात जाऊ नका. कारण का मुंबईला 3,500 जरी फॉर्म जागा झाल्या असतील आता 3,521 तरी म्हणजे ह्या 3,521 मधून ह्या 2,459 मागच्या जाहिरात आणि हे 3,521 जर मायनस केले तर 1,062 जागा या ठिकाणी राहतात. आणि ते जे पत्रक आलं होतं त्या पोलीस ठाण्यांचं जे काही 2-3 पोलीस ठाणे निर्माण होणार होते त्याच्यावरती आपण व्हिडिओ टाकला होता. आय थिंक मला वाटतं त्या पण जागा 1,062 जागा होत्या. म्हणजे त्या हाया अशा जागा याच्यामध्ये त्यांनी काय केलं इन्क्लूड केलेल्या आहेत. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, आता हे समजलं. त्याच्यानंतर पुणे शहरवाली पुणे शहरच्या पण जागा वाढण्याची शक्यता लक्षात ठेवा. पुणे शहरच्या सुद्धा जागा वाढणार आहे. ठाणे शहरच्या शक्यता नाकारता येत नाही. नागपूरच्या पण एसआरपीएफचे काही घटक असतील आणि चालकच्या एवढ्या जागा वाढण्याची शक्यता आहे. मग उद्या नाही वाढलं हो तुम्ही तर म्हणले होते वाढण्याची शक्यता आहे, वाढतीलच असं नाही. आता मुंबईच्या जागा वाढतील कोणी सांगितलं होतं? प्रत्येक जणांनी शक्यता सांगितली होती. आता ती झाल्यानंतर बसता टोला मग लगेच सगळे आम्ही 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 तुम्ही म्हणून जागा वाढलेल्या नाहीत. आलं लक्षामध्ये? आम्ही म्हणलो किंवा तुम्ही म्हणलो म्हणून जागा कधीच वाढत नाही किंवा आम्ही म्हणलो म्हणून तुम्ही म्हणलो म्हणून कधी जाहिरात येत नाही. हा फक्त एक सांगणं वय वाढीच्या वेळेस जे आम्ही जे विद्यार्थ्यांनी हे केलं होतं आंदोलन वगैरे त्यावेळेस फक्त एक जाहिरात नाही तर सर त्यांचं शेड्यूल असतं त्यानुसार जाहिरात येणं बाकीच्या गोष्टी चालूच असतात. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. त्यानंतर जे काही चालकच्या पुणे शहरच्या जागा 1,700 जरी असल्या आता बऱ्याच अजून एक क्वेश्चन काहीतरी टाकलाय का सर याच्यात बँड्समनच्या पण जागा आहे का मुंबईमध्ये? बँड्समनच्या जागा असतील किंवा नसतील माहित नाही. ह्या हजारामध्ये जरी असतात तर 4-5 जागा असतील. त्यामुळे बँड्समनच्या जागा याच्यामध्ये नाही. ह्या फक्त पोलीस शिपाई पदाच्या जागा आहे. अजूनही सांगतो मुंबई पोलीस चालकला जरी जागा नसतील किंवा जरी इकडे चालकला जागा कमी असतील तरी लक्षात ठेवा चालकच्या देखील जागा वाढू शकतात. नवी मुंबईला जागा वाढणार नाही, मात्र नवी मुंबईच्या चालकच्या जागा वाढू शकतात किंवा नवी मुंबईच्या जागा म्हणजे आतापर्यंत तुमच्या माहिती सांगतो वाढण्याचे चान्सेस असणारे जिल्हे तुम्ही सांगतो एक मिनिट. म्हणजे मी तर तुम्हाला आता सांगितलेच. पण जागा वाढायचे ठिकाण असतील तर ठाणे शहरला जागा वाढू शकतात, मीरा भाईंदरला वाढू शकतात, नागपूरला जागा वाढू शकतात, पुणे शहरला जागा वाढू शकतात, पुणे ग्रामीणला जागा वाढू शकतात, चालकला जागा वाढू शकतात आणि एसआरपीएफचे काही घटकांच्या सुद्धा जागा यामध्ये वाढू शकतात. अशा पद्धतीने मित्रांनो ही महत्वपूर्ण अपडेट होती मी तुमच्यापर्यंत देण्याचं काम केलेलं आहे. अतिशय महत्वाची अपडेट आहे. आणि पोलीस भरतीच्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती असेल, तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत आहात नक्की तयारी करा. पुस्तकं, अभ्यास, टेस्ट सिरीज सगळ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. परंतु माझी पोलीस भरतीची तयारी करत असताना जर का कोर्टाचे फॉर्म पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत असं मला वाटते, जे शिपाई पदाचे. जर शिपाई पदाचा जर आपण कोणी फॉर्म भरला असेल बॉम्बे हायकोर्ट, मिशन बॉम्बे हायकोर्ट, शिपाई किंवा लिपिक दोन्ही पैकी कोणताही फॉर्म जर आपण भरला असेल तर बाळांनो आपली टेस्ट सिरीज चालू आहे. अतिशय दर्जेदार प्रकारची अशी टेस्ट सिरीज आहे जी आता सध्या चालू आहे. तुम्ही ही टेस्ट सिरीज लावू शकता. लिपिकला फक्त 150 रुपीज आणि शिपाईला 100 रुपीज फी पे करून तुम्ही खाली दिसतो त्या नंबरवरती संपर्क करून टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठीच ही जाहिरात आहे फक्त. जर तुम्ही पोलीस भरतीचे विद्यार्थी असाल आणि तुम्ही जर शिपाई पदाचा फॉर्म भरला असेल तर तुम्ही आपली टेस्ट सिरीज पण जॉईन करू शकता. जेणेकरून तो एक तुमच्याकडे प्लस पॉईंट म्हणजे राहील तुमच्याकडे, तो एक शिपाई पदाचा राहील. कारण का मुंबईला तुम्हाला माहिती शिपाईला 500-600 जागा मुंबईला पण बॉम्बे हायकोर्टला आहेत. आलं लक्षामध्ये? त्याची मुदत आता फॉर्म भरण्याची 16 तारखेला संपलेली आहे. बरोबर? आता तुम्ही फॉर्म भरून गेले असतील तुम्ही फक्त टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला काही करता येणार नाही. अशा प्रकारे पुणे शहरला सुद्धा जागा वाढण्याची दाट शक्यता वाटत आहे. अजून 4 ते 5 ठिकाणच्या जागांमध्ये शेवटपर्यंत वाढ होईल. मग ही वाढ कधी होईल? बरेच जण लगेच कधी वाढतात कधी वाढणार असं काही नाही. वाढतील दमादमाने वाढून जातील त्या जागा लगेचच वाढतील असं काही नाही. शेवटच्या टप्प्यापर्यंत फायनल कट ऑफ लागेपर्यंत केव्हाही तुमच्या जागा वाढू शकतात. इव्हन वाढ त्याच्यानंतर देखील. लक्षामध्ये कधी कधी वेटिंगलाही जागा वाढून ते वेटिंगवाले उचलले जातात. त्याच्यामुळे त्यात काही शंका नाही मित्रांनो. खूप खूप आनंदाची आणि महत्वपूर्ण माहिती होती तुमच्यापर्यंत देण्याचं काम केलं. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार. असंच प्रेम आणि सहकार्य कायम सुद्धा. भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.